खूप छान आणि खायला पण खूप स्वादिष्ट आणि खमंग एवढी छान अशी काळी मटकीची भाजी आईने बनवलेली आहे. आणि ही मटकीची भाजी घरच्या काळ्या मसाल्यामध्ये बनवलेली आहे. परंतु आईंचा हा पूर्ण नक्की व्हिडिओ बघितला ना तुम्ही पण अशा आवडीने बनवून खाशाल. आणि एकदम गावाकडची वेगळ्या पद्धतीने सगळ्यात वेगळी भाजी बनवलेली आहे मटकीची. आणि चव पण एवढी चांगली आहे की तुमच्या घरातील माणसे तुम्ही पण आवडीने अशी बनवून खाशाल. तर सर्वांना नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आजीची बघूनच भाजी बनवणार आहे. म्हणजे एक आजीने आणली होती, मग आईंनी पण आणली ना मटकीची भाजी, ती भिजत घातली होती. आणली म्हणजे बाजारामधून आजीने आणली होती आणि आईंकडे ना घरच्या घरीच उपलब्ध होती ना, मग घरच्याच मटाची त्यांनी भिजून ठेवलेले होते 2-3 दिवस. त्याच्यामध्ये थोडेसे हरभरे वाटाणे घातले आणि ही मोड येईल मटकीची भाजी एकदम काळी बनवणार आहे आणि खायला पण खूपच छान लागणार आहे. परंतु तुम्हाला हा आईंचा पूर्ण नक्की व्हिडिओ बघावा लागेल. आणि सर्वात पहिल्यांदा ना ती तहा दारवण्यासाठी ना पाण्यामध्ये ठेवलेली होती. आणि हे चुलीच्या जाळावरती ना आपण ना 4 ते 5 कांदे कसे बुजून घ्यायचे आहे आपल्याला. बघा चुलीमध्ये एक कांदा अजून पण बुजतोय आणि पूर्ण असं जाळामध्ये एकदम गावाकडची चवच असते, वेगळीच असते, म्हणून म्हणत होतो असतो. आजींच्या व आईंच्या व्हिडिओ बघा, कमी वेळेमध्ये कमी व झटपट होणाऱ्या भाज्या सर्व प्लेलिस्ट उपलब्ध आहे, त्या पण बघत जा. आणि जवळजवळ आता त्यांनी ना एका डब्याच्या झाकणामध्ये ना कांदा कोथिंबीर मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि मिरची पण 1 चमचा घेतलेली आहे आणि अजून एक कांदा कोथिंबीर चमचा 1 घेतलेला आहे. म्हणजे जवळजवळ कांदा कोथिंबीर चमचा आपल्याला काय 2 चमचे घ्यायचा आहे आणि मिरचीचा 1 चमचा. आणि हे सर्व झाले ना त्याच्यामध्ये आपल्याला कढईमध्ये जवळजवळ 2-3 वगळं तेल टाकून घ्यायचं आहे. जास्त भाजीला तेल पण एवढं चांगलं नसतं, कमी तेलामध्ये आणि भरपूर अशी छान भाजी क्वालिटीला येत असते. आई व आजी अशाच कमी तेलामध्ये भरपूर अशी छान भाजी बनवतात. आणि चुलीवरची गावाकडची भाजी वेगळीच असते ना. मग सर्व आता कढई चुलीवरती ठेवली, जाळबीळ लावला होता आणि जास्त जाळ नाही लावायचं. काही वेळेस फोडणीला जर आपण जास्त जाळ लावला ना, मग ते मसाले किंवा मिरची टाकलेले असतात ना, जर ती जळली ना मग त्याच्यामध्ये काही कमतरता होते आपल्याला, ते तरीची कमतरता येते, म्हणजे तेलकटपणा नाही येत. मग शेवटला ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस होती शेवट फायनल. आणि तेल टाकून झाल्यानंतर मसाले सर्व टाकून झाले, मसाले मिरच्या, मग अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहे. आणि झटपट घाई केलेली होती आजीने, कारण की जास्त जाळ लागला होता ना. मग आपली मिरची जळून देऊ नये म्हणून त्यांनी लगेच ती ना मटकी टाकण्यास कढईमध्ये सुरुवात केली होती. आणि सर्व मटकी आपल्याला कशी स्वच्छ धुवून घ्यायची, पाण्यामध्ये 2 पाण्यामध्ये धुवून घ्या, कारण की भिजत घाललेली असते. आणि मोड येईल मटकी ही काळी होणार आहे सर्वात पहिल्यांदा ना. आणि चुलीवरतीच काही वेळेस काय करतात, तर कुकरमध्ये शिजवतात, पण आता आईंनी शिजवलेले आहे चुलीवरतीच, म्हणजे शिजवून देणार आहे. आणि काही नाही, झटपट होऊ शकते. जर जास्त जाळ लावला ना तुम्ही चुलीवरती तर भाजी पण आपली ती मटकी पण जास्त शिजून होते पटपट. आणि सर्व मटकी टाकून घेतलेली आहे कढईमध्ये मटकी टाकून घेतल्यानंतर ना सर्व मिक्स करायचं आहे, म्हणजे एकत्र करून घ्या. त्याच्यामध्ये आपण मसाले आणि तेल टाकेले ना, सर्व मटकी लागलं पाहिजे ना. आणि तसंही पण आपण याच्यामध्ये ना पाणी तर टाकणारच आहे ना. आणि थोडीशी जाळाची कमतरता कमी करायची. आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला, जवळजवळ 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे, जास्त नका टाकू. आणि आजी व आई नुसत्या अंदाजानुसारच टाकत असतात ना. मग त्याला म्हणलो काय विषय नाही, तुम्ही टाकत जा, मग मी सांगतो तुमचा अंदाज कसा आहे. 1.5 चमच्याची 1 मूठ अशी थोडीशी त्यांची, मग त्याच्यानुसारच ते भाजीला मीठ हळद टाकतात. ना खारट होते, ना आळणी होते, ना जास्त हळद टाकली तरी शेडूक न होते, आणि एकदम छान अशी चवीला भाजी आणतात. आणि आता सर्वात पहिल्यांदा ना ते पाणी टाकून ना याच्यावरती आपल्याला काय झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं म्हणजे ना झटपट शिजून होते. आणि अजून पाणी वाढवायचं आहे. आणि जर काही वेळेस तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचे असेल ना, त्यावेळेस तुम्ही तेलाचा वापर करायचा मटकीच्या पाण्यामध्ये टाकताना आणि मटकी कुकरमध्ये टाकताना, आणि मिठाचा वापर करायचा. एकदम झटपट अशी मटकी शिजून होईल तुमची. आणि त्याच्यावर झाकण बिकण ठेवलं ना, दुसऱ्या साईडला कांदे आणि खोबरं चिरायची तयारी चालू झाली होती आईंची. मग त्याला म्हणलो काय नाही, व्यवस्थित चिरा, आरामात होऊ द्या, काही तोवर मटकी आपली शिजतीच आहे 5 ते 10 मिनटं. मग आई पण म्हणल्या काही नाही, चालूच राहते थोडं हळूहळू. मग खोबरं कापून घेतलं आणि लगेचच मसाला ताजा तयार करायची तयारी चालू होती. काळा मसाला तयार करायचा आहे ना. मग काळा मसाला तयार करण्यासाठी ना फक्त ना त्यांनी काय घेतलं होतं, आपण पहिल्यांदा सर्व मसाले टाकले, ते घरचेच आहे, घरचेच बनवले. त्याच्यामध्ये काय लवंग जिरे काय असत नाही, सर्व टाकलेलं होतं. आणि मग आता काळ्या मसाल्यासाठी फक्त काळं बनवण्यासाठी ना आपण ते नाही का याचा वापर करणार आहे, भुजेल कांद्याचा आणि खोबऱ्याचा आपण वापर करणार आहे. त्याच्यामध्ये अजून धन जिरे काय असेल ते हळद टाकायची आहे. हे सर्व आता बघूया काय काय करताय, त्याच्यानुसारच आपण पुढे एक्सप्लेन करू शकतो. आणि
आईंचं काम चालू होतं. आता काय खोबरं चांगलं लाल परतून द्यायचं, जेणेकरून काय होते आपला तो रस्सा असतो ना काळ्या भाजीचा रस्सा, त्याला एकदम असा घट्टपणा येतो आणि चव येते. काही वेळेस काळी भाजी करायची असते ना, डाळीचा पण वापर करतात, हरभऱ्याच्या डाळीचा. पण आई म्हणताय आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचा वापर नाही करायचा, थोडी वेगळीच पद्धत आहे आता. आणि ते कांदे आहे ना, आपल्याला कांद्याचं पण आपल्याला बारीक भुगा करून घ्यायचा आहे आणि ना तव्यावरती तेल टाकून ते पण चांगले परतून व्यवस्थित घ्यायचे आहे. आणि ना चांगलं खोबरं लाल जर होऊन द्यायचं आहे. खोबरं लाल होऊन दिलं का मग ना ते तुम्ही मिक्सरवर वाटा किंवा आपला पाटा असतो ना, पाट्यावर पण वाटू शकतात. तसं तुमचं साहित्य उपलब्ध असेल ना तसं करायचं. जास्त बळजबरी नाही मी सांगत, मी तुम्हाला तेच करा आहे तुमच्याकडे. ते साहित्यामध्ये पण भरपूर चव असते. आणि ना आता कांदे ना बारीक करून घेतले हातानेच आणि ना ते ना तेलामध्ये थोडेसे वरखाली आपण पहिल्यांदाच तेल टाकेलं आहे ना आईनी त्यांनी, म्हणजे ना खोबरं टाकलं आणि त्याच्यानंतर लगेच तेल टाकलं होतं बघा. मग त्याला ते भरपूर तेल पडलं होतं ना, मग त्याच्यामध्येच आई मिक्स करत होते कशाला, खोबऱ्याला आणि कांद्याला सर्व एकत्र चांगलं असं लाल परतून द्यायचं आहे. परतून झाल्यानंतर ना आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ते जवळजवळ 2-3 मिनटं ठेवू शकतात, जास्त पण जाळायला नाही पाहिजे, नाही तर आपल्या रश्श्याला पण थोडी काळ्या रश्श्याला चव येत नाही. आणि चुलीवरती भरपूर जाळ लावला होता, कारण की जाळ लावायला आपण असल्यावर काय पटपटच होणार ना भाज्या, बरोबर आहे का नाही. आणि मोबाईल पण बहुतेक लाईव्ह वेटिंग होत असताना त्याचं टेम्परेचर वाढत असतं. आणि सर्व ते आपण टाकेलं होतं ना कांदा आणि खोबरं, आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आणि ते बारीक करून आणलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण काय वापरलं होतं, खोबरं आणि कांद्यांचा वापर केलेला होता आणि थोडंसं पाणी टाकून त्यांनी बारीक केलेलं आहे. आणि हा काळा मसाला तयार झालेला आहे. आणि दुसऱ्या साईडला ना कढईवरच्या मटकीचं झाकण काढलं होतं, त्याच्यामध्ये आपण मटकी, पण तुम्हाला काय वाटत असेल ना, यांनी पहिल्यांदा तव्यावरचं दाखवलं, नंतर मटकी कशी काय आली चुलीवरती पहिल्यांदा, मग थोडंसं ना लक्षात नव्हतं राहिलं आईंचे. आणि मग आईने ते गरम करून घेतला मसाला आणि पुन्हा काय ठेवली, कढई ठेवली आणि मटकी चांगली गरम होऊन दिली 5 ते 10 मिनटं. मटकी गरम झाल्यानंतर ना भरपूर जाळ होता बघा, तुम्ही चुलीवरती दिसू शकतात. आणि चुलीमध्ये बघा खाली किती जाळ आहे आणि चव पण एवढी छान येणार आहे ना या मसाला टाकतोय आपण, म्हणजे आईंच्या हाताची चवच वेगळी निराळी असते. खायला पण खूप छान अशा भाज्या असतात. आणि लगेचच बघा भरपूर जाळ असले ना लगेच म्हणजे उकळी येणं सुरुवात होते. आता सर्व मिक्स करून घ्यायचं आपले जे आहे ना, पाण्याचा वापर करायचा, कारण की एवढ्या भाजीमध्ये 4 जणांचा 2दा टाईम होणार, कारण की सकाळची भाजी असते ना आपल्याला सकाळी बनवलेली आहे, मग दुपारचं जेवण करायचं असतं, मग 4 जणांचं 8 वेळा जेवण नाही झालं का अशी गडबड असते. मग ना एवढी छान भाजी होते ना, म्हणजे ना कमी भाजीमध्ये पोटभर जेवतात. तुम्ही चुरून अशी भाकर खाऊ शकतात. बाजरीच्या भाकरी संग जर तुम्ही मडकी खाली ना, एक आपल्या गावाकडची चवच वेगळी निराळी असते, अशी तुम्हाला आठवण येईल अशी का. आणि ही आता चुलीवरतीच मटकी आपण शिजवून त्याच्यामध्ये आपण सर्व काही मसाले वापरलेले आहे घरचे, काही एकसुद्धा विकतचा मसाला नाही, शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला, कारण की आईने बनवलेला होता, 4 दिवस झाले होते तेव्हाच. आणि मटकी लगेचच आपली उकळलेली आहे, म्हणजे 2-3 मिनटं ठेवली आणि भरपूर जाळ चालू होता ना, मोबाईल पण नीट होता, तर थोडी वरून व्हिडिओ काढतोय, तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही अशी मटकीची भाजी बनवली असेल तरी सांगा. आणि तुम्ही बघू शकतात मोडेल मटकीची भाजी एकदम घरच्या घरी उपलब्ध साहित्यामध्ये. काळी भाजी बनवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा जा. आणि फायनली आपली ही भाजी बनवली झालेली आहे, तरी पण भरपूर आलेली आहे. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद.